सन्मान झालाय. बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स कडे हर्षद मडबे यांच्याकडे. धन्यवाद संदीप पाटील सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुण्याचे एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतोय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. एक चांगली स्पर्धा आपण सर्व अनुभवताय पाहताय. I11 क्रिकेट संघ ओवे आयोजित क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा महाकुंभमेळा या ओवे गावच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आज हे व्यासपीठ पाहतोय. अनेक मान्यवर मंडळींनी खचाखच भरलंय. कारण एकच आहे आणि त्यापुढे नाव एकच आहे, कैलासदादा म्हात्रे. त्याच दरम्यान सन्माननीय पाहुणे योगेशजी मस्कर साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे साथीदार मनोजजी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आई ग्रुप तर्फे मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आपण आसनस्थ व्हायचे. थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या सुद्धा सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी जातोय मॅचकडे. इथे पहिलाच बॉल इनसाइड आउट, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी इम्पॉर्टंट विकेट असेल प्रथमेश कोळीवरती. नजर असेल या संपूर्ण नागाव संघाची, कारण की या संघाला माहीत आहे प्रथमेश कोळी जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहील तोपर्यंत मात्र आपल्या टीमची सगळ्यात मोठी डोकेदुखी प्रथमेश कोळी राहील. सो हा काटा जर बाजूला निघाला तर कदाचित मॅच मध्ये पुनरागमन करण्याचे चान्सेस त्यांना जरूर बनतील. सेकंड बॉल ऑफ द इनिंग. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहा कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ त्या ठिकाणी मात्र होताना दिसत नाहीये. प्रथमेश कोळी अगदी आपल्या जागेवरती स्टँड ठोकून उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण की त्याला माहीत आहे जर इथून जर चुकी केली पहिल्याच ओव्हरमध्ये तर कदाचित आपल्या टीमला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. कारण की सूरज मडवी असा गोलंदाज आहे ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तब्बल 11 विकेट्स मिळवल्या. इथे पहा काय जागा बनवली आणि चेंडूला मात्र सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून ढकलून दिलंय. 4 धावांकरिता येतोय चौकार. तर इथे मात्र संडी आवाज थोडा कमी ठेवा. आपण पाहतो ऊन सावळ्यांचा खेळ मैदानामध्ये आहे. इथे पहा स्विच हिट, क्या बात है, लाजवाब. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या नजीक की पलीकडे. याकडे मात्र लक्ष लागले. यासाठी सिक्सर. नो चान्स फॉर द फिल्डर. 6 रन इथे मात्र मिळतील षटकाराबरोबर. टीमची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. विनेश डोलकरच्या बॅट मधून येतो हा षटकार. अशी मंडळी या टीमने मात्र संदीप सर जमा केली आहेत ना. तुम्हाला यांची स्टोरी मात्र थोडक्यात नंतर सांगेन मी. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पल्लू स्कूप, परंतु इथे त्याचा फायदा होत नाहीये. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि इथून एक डॉट बॉल स्कोर कार्ड मध्ये ऍड केला जाईल. शेवटचा एक बॉल बाकी आहे सूरजच्या षटकातील. इथे आणखीन एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला चेंडू जातोय आणि 1 रन पूर्ण केली जाईल. 1 बरोबर षटकाची समाप्ती होते. नो बॉलचा इशारा. अजूनही षटक बाकी आहे. अभी भी जान बाकी है मेरे दोस्त. कारण की नो बॉल आल्यानंतर मात्र निश्चितपणे पुढचा चेंडू मुक्त फटका खेळण्याची संधी अंपायर ज्या चेंडूवरती मुभा देतात तो फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी प्रथमेश कोळीला. आता मात्र नेमका मैदानामध्ये काय घडेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले. ओव्हर द विकेट लास्ट बॉल. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा बॉलचा काहीही संपर्क नाहीये. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली बिनगडी बाद 13. तर उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस असेल आणि 3ऱ्या दिवसातील पहिला सामना असेल गावदेवी घोट विरुद्ध नाना टिके घरकुल. त्याच्यानंतर तलोजा विरुद्ध खांबालपाडा. 3रा सामना दापोली विरुद्ध कारावे आणि 4था सामना बामणडोंगरी विरुद्ध सोनारपाडा. असे 8 संघ उद्या देखील या मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसतील. अप्रतिम सामने आहेत. उद्या देखील यायला विसरू नका. अतिशय चांगले संघ आपल्याला खेळताना या मैदानामध्ये दिसतील. साई सेलार सारखा खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उस्मान पटेल
विशाल जितेकर, त्याचप्रमाणे बरेच असे खेळाडू भानदास असेल, सचिन, रोशन सालुंके आणि केतन, अशी लढत असेल. मात्र सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे पहिलाच बॉल होता, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पिचिंग झाला, लाईन खराब आहे, ऑफस्टिकच्या बाहेर बराचसा बाहेरून निघून जातोय बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायर कडून. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंट मध्ये जोडली जाते आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचले 14 वरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या 13 आणि हे पहिलं षटक संपल्यानंतर जो व्हाईट बॉल आला तिथून मात्र आणखीन एक एक्स्ट्रा रन ही पहिल्याच षटकामध्ये ऍड होतीये. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पहा, पंच टर्न झालेत आमच्याकडे, म्हणजे नक्कीच धोक्याचा इशारा आहे गोलंदाजासाठी आणि तो धोका इथे मात्र दाखवून दिला अंपायरने. अगदी लाल बावट्याप्रमाणे रंगाच्या टी शर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरच्या अंगावरती जर्सी त्यांनी मात्र परिधान केल्यात. एक शिस्तबद्ध स्पर्धा कशी असावी, अगदी वेळेमध्ये, खेळाडूंच्या सर्वाधिक पसंतीची स्पर्धा म्हणजे ही आई ग्रुपची आई चषक स्पर्धा, ज्याचं संपूर्ण नेतृत्व करणारे आमचे लाडके कैलासदादा मात्र यावेळेस सफल झाला आणि पल्लू स्कूप टाईल मध्ये खेळला हा फटका सरळ फाईन लेगला क्लिअर करणारा हा चौकार प्रथमेश कोळीच्या बॅट मधून उगवला तारा. या ठिकाणी मात्र हा फटका खेचतोय. अगदी पाठून जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज सेम आहे दोघांची, परंतु प्रथमेशला ओळखण्यामध्ये आज चूक होतीये. विनेश मात्र या मैदानावरती आपल्या बॅटचा पुरेपूर वापर करत असताना आपला पाहायला मिळतो. प्रथमेशला संधी मिळाली नाहीये आतापर्यंत, 2 चेंडू प्रथमेशने खेळलेत. शफल झाला ऑन साइडला, अलॉंग द कार्पेट खेळला, मिड विकेटला फिल्डर आहे, 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र होऊ दिला जात नाहीये. एकाच रनवरती समाधानी व्हावं लागेल. एक दर्दी क्रिकेटची स्पर्धा ज्यामध्ये जर आपण पाहिलं सुसज्जपणा किती आहे पहा, अतिशय सुसज्ज असं मंडप, त्याचबरोबर जितका हवा तितका आवाजासाठी फेमस असणारा या रायगड विभागातील SDC DJ सँडी समालोचकांची टीम जमा करणारे आमचे आदरणीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर असतील, पंचांची भूमिका अदा करणारे आमचे पंच असतील. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेश कोळीचा, परंतु इथे गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. त्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी 21 झाल्यात. धावपळ करणारे आमचे गुरुनाथ दादा पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, हे प्रत्येक गोष्टीचं पाठबळ मात्र कैलास दादांना आज मिळतंय आणि त्यामुळंच इतकी मोठी स्पर्धा आज पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाहीये. त्याचबरोबर WTC त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बसून पाहतोय. इथे पहा, थोडासा जागा बनवली आणि क्रिएट केलेली शॉट होती. मी तर म्हणेन पूर्णपणे समर्पण होते शॉट मध्ये. चौकार मिळतोय विनेशला आणि टीमची टोटल 25. त्यांचं देखील या मैदानामध्ये आगमन झालंय, स्वागत आहे. आमचे मोहम्मद शेख, बरेच ग्रामस्थ इथे आहेत, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नागाव संघ आपण वेळ वाया घालवू नका. नेक्स्ट बॉल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश पाटील, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ऑन साइडला खेळला. पुन्हा एकदा त्या फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रनवरती पुन्हा एकदा समाधानी व्हावं लागते. मागच्या मॅचचा जो हिरो होता प्रथमेश कोळी, त्याने मात्र तर बघा, प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रीतम म्हात्रे याच्याकडून 300 रुपये आणि वसीम पटेल याच्याकडून रेड गुल आयवाक यासाठी आहे. 415. आजकडे वळतो राकेश पाटील. इथे पहा, स्लॉटचा बॉल होता, बॅटची एज लागली का याकडे मात्र लक्ष लागलंय, कारण की अपील तर खूप आहे परंतु त्या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. परंतु संदीप सर एक मात्र नक्की सांगेन, जर अशी काही घटना असती तर कदाचित आजपर्यंत जेवढं क्रिकेट गणेशपुरी संघाचं मी जवळून पाहिलंय त्यामध्ये प्रथमेशने एवढ्याला स्ट्राईक सोडली असती. परंतु आज या ठिकाणी निर्णायक क्षणी मॅच अंपायर काय डिसिजन देतात
याकडे मात्र आपण सर्वांचं लक्ष लागून राहूया. तर व्यासपीठावरती मान्यवरांचं इथे आगमन. चला पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असेल. चला पंचांवरती प्रेशर नका करू. नागाव संघ नो रेफरल फॉर एज. थर्ड थर्ड अंपायर नाहीये. रिव्ह्यू एज साठी नाहीये, ओनली बिमर, आणि तोही अंपायरने कॉल दिल्यावरतीच. एज साठी नाही. प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. नागाव संघ, आपण मॅचला सुरुवात करायची आहे. इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीमची टोटल जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये 13, टोटल 26 आतापर्यंत आल्या. 13ची सरासरी या ठिकाणी दोन्ही बॅट्समनने आपापल्या जागी राखली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विनेश डोलकरचं कौतुक करावं लागेल, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आपण सर्वांनी पाहिला, आणि प्रथमेशच्या बॅटमधून अजूनही मोठी धावसंख्या उभारता आलेली नाहीये. लाफ्ट केला ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सरळ फेकून दिलाय. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय, षटकार. गजवत नाही शिवतनया. षटकार प्लस नो बॉलचा इशारा अंपायर सरांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. प्रेटची संधी या देखील चेंडूवरती मिळते, आमच्यापर्यंत हा इशारा पोहोचवला जातोय. 6+1 टोटल 7 रन टीमच्या स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. आणखीन एक शॉट ऑफ लेन डिलिव्हरी होती, परंतु या चेंडूवरती फार मोठा प्रहार करता आलेला नाहीये. काऊ कॉर्नरचा फिल्डर चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एकच रन इथे मात्र मिळेल. प्रीटच्या बॉलवरती आतापर्यंत कोणत्याही बॅट्समनला संधी त्या ठिकाणी मिळते जरूर, परंतु संधीचं सोनं आतापर्यंत करता आलेलं नाहीये. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा जागा बनवली होती, आणि त्या जागेचा पुरेपूर फायदा करत असताना प्रथमेश कोळीला सफळ होऊन खेळताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. या चेंडूवरती बॅकवर्ड स्क्वेअरला एक रिझन मधून मिळतील पूर्णच्या पूर्ण 6 धावा. षटकार. टोटल 14 नो बॉल या स्पर्धेमध्ये पडलेत, आणि आजच्या दिवसामध्ये 8 नो बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामध्ये सूरजचेच 3 नो बॉल. इथे मात्र पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर मात्र उसळ घेतली चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. गुडलाईन स्पॉटचे हे चेंडू खूप त्रासदायक असतात प्रथमेशसाठी, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मात्र तो आपल्या टीमच्या या धावसंख्येमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली बसतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येऊ दिला जात नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातात जात असताना आणखीन एक दुसरा बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, आणि या डॉट बॉल बरोबरच थोडंसं मनोबल उंचावलंय. पहिल्या नो बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर त्याने कमबॅक केले आपल्या टीमसाठी. इथे पहा जागा बनवली आणि सरळ फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडूला 6 धावांकरिता अंपायर सिग्नल, सिक्सर. आलेत. आता मात्र जर विनेश थांबायला तयार नाही तर मी का थांबावं असंच जणू सांगतोय, परंतु फटका फसलाय. इथे मात्र मिड विकेटचा खेळाडू वरती येईल, आणि अगदी सहजतेने कॅच गॅदर केल्यानंतर बॅट्समनला परतावं लागते माघारी. मोठा धक्का, मोठा हादरा, मोठी मासळी जाळ्यात सापडत असताना आपल्याला पाहायला मिळते या गणेशपुरी टीमची ही मोठी शिकार केली आहे. गोलंदाज सूरज मडवीने परतवलंय. प्रथमेश कोळी नामक या वादळाला इथं मात्र थांबवलंय. नवजवानानो ऐका आता, नवजवानानो ऐका आता.
म्हणते ही भारत माता, काय म्हणते ही भारत माता. नवजवानानो ऐका आता, नवजवानानो ऐका आता. काय म्हणते ही भारत माता, काय म्हणते ही भारत माता, काय म्हणते 46 रन आतापर्यंत झालेत. माझ्यासाठी त्या शूर शहीदानी, रक्त सांडली त्या क्रांतीवीरांनी. रक्त सांडिले त्या क्रांतीवीरांनी, रक्त सांडिले त्या क्रांतीवीरांनी. केली जखमी चला ड्रिंक्स ट्रॉली लवकरात लवकर बाहेर आणा प्लीज. ड्रिंक्स ब्रेक साठी इतका वेळ वाया घालवू नका प्लीज. 4:30 वाजलेत, अजूनही एक सामना बाकी आहे. आणि दहिसर टीम, आपण कुठे असाल आपले खेळाडू एकत्र करून ठेवा. तर नक्कीच देवाभाई धन्यवाद. तसेच साई देवेंद्र, तर नक्कीच तुम्ही उपस्थिती दाखवलात आणि या 5 दिवसामध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती मिळेलच. आई ग्रुप 2021चा सुंदर असा पर्व आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल झाली 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी उभारल्या जातील याकडे मात्र संपूर्ण गणेशपुरी संघाचं लक्ष लागून राहिले. प्रथमेश कोळीसारखा हुकमी एक्का इथून मात्र बाद होऊन परतलाय. सचिन पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. सचिन प्लीज थोडंसं कोऑपरेट करा, फास्ट करा जरा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो अविनाश डोलकर. त्यावेळेस मात्र पहा बॅटची इनर एज जरूर घेतली होती, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यश मिळतंय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत मात्र एक सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होतीये आणि जो पहिल्या बॉल पासून या मैदानामध्ये फॉर्म मध्ये आहे तो खेळाडू अर्थात विनेश डोलकरला या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती आणलं जाते. सचिन पाटील काय गोलंदाजी करेल या ठिकाणी विनेश समोर, याकडे मात्र लक्ष लागले या टीमचं. सेकंड बॉल इथे मात्र हा स्लॉटचा बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाला. लाईन खराब आहे गोलंदाजाची, कारण की आपण ज्यावेळेस लेग स्पिन करत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला थोडासा चेंडू बॅट्समनच्या मागे टाकणं आवश्यकतेचं असतं, परंतु ज्यावेळेस आपण ऑफ साईडला बॉल टाकतो आणि अशातच आपण लेग स्पिन करतो, निश्चितपणे त्या ठिकाणी पंचांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही वाईट बॉल देण्यासाठी. वृत्त चेंडू डेड बॉलची घोषणा. एकच बॉल आतापर्यंत झाला. दुसरा चेंडू सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. नागाव टीमचा हा खेळाडू. रुद्र 11 स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागाव संघ इथे मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे मागच्या मॅच मध्ये. इथे पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला स्क्वेअर लेग आणि विकेटच्या मध्ये हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळलाय. एकच रन इथे मात्र मिळते, एकापेक्षा जास्त काही नसेल. अविनाशला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलंय आणि या डोलकर बंधूंच्या माध्यमातून या धावसंख्येला आकार देण्याचं काम यथोचितरित्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. भयान अशी शांतता मैदानावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण की मॅच खूप चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये असले आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉटमध्ये बॉल, परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू मात्र बीट होतोय डॉट बॉल. इथे मात्र सचिन पाटील कडून गोलंदाजी फेकी मात्र आपल्याला नक्की पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याने मात्र आपल्या टीमसाठी आतापर्यंत साकारली. मागच्या मॅच मध्ये याच टीमने खर्डी टीमला मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. तो संघ मात्र गणेशपुरी टीम सोबत खेळत असताना काय नेमकं या मॅचच्या शेवटाला रिझल्ट देऊन जाईल हे पाहणं गरजेचं राहील. फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे आणि इथून मात्र प्रवास किती धावांचा असेल तर फक्त 6 आणि या 6 धावांबरोबर टीमची टोटल 50 अप
55 धावा, अर्धशतक पूर्ण होतंय गणेशपुरी टीमचं. डीजे आई दर नागाव टीम, नो मोर टीम मीटिंग्स. टीम मीटिंग नकोय प्लीज. सातत्याने आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. चला सर, स्पीडअप करायचं आहे, कारण एक मॅच अजून खेळवायची बाकी आहे. याची नोंद घ्या. आपण कोणी टाइमपास करू नका. दहिसर संघ आपण उपस्थित दाखवायचे आहे. दहिसर संघ तसेच नारपोलीचे सन्माननीय प्रकाशदादा पाटील आणि वासुदेवदादा पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. चला सचिन दादा, कैलास दादा स्वतः आपल्या या ठिकाणी सांगतायत की जास्त वेळ आपण वाया घालवू नका. मॅचला सुरुवात होते. शेवटचं षटक नयन मडवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. एलिव्हेशन कमी आहे, उंच जास्त गेला, लांबी कमी. दोन फिल्डर एकमेकांना धडकलेत, परंतु इथे पहा कॉलिंग करत चला मित्रांनो. या गोष्टीचा आम्ही सातत्याने उल्लेख करत असतो. नक्कीच कॅच घेताना चला, बरोबर first hit. कॉलिंग लागलाय का? थोडं झोपा, थोडासा लागला असेल झोपून घ्या. चला आमचे डॉक्टर सर काय आहेत का? आहेत आहेत. आयुष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलकडून आम्हाला ही मेडिकल सुविधा प्रोव्हाइड केली गेली. थँक्यू व्हेरी मच. आपलं हे सहकार्य आहे. त्यामुळंच आमचे खेळाडू ज्यावेळेस दुखापतग्रस्त होतात त्यावेळेस त्यांची फार मोठी मदत आम्हाला मिळत असते. तर ओके आहे तर डॉक्टरला दाखवा, अन्यथा मात्र आपण रिस्क घेऊ नका. जीवनामध्ये रिस्क घेणं गरजेचं आहे, परंतु अशा ठिकाणी नाही. एक अतिशय चांगली सेवा आहे. आयुष हॉस्पिटल मल्टी स्पेशालिस्टच्या माध्यमातून इथे समोर हॉस्पिटल आहे आणि कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांना खरोखरच एक चांगली सेवा त्यांनी दिली आहे की तुमच्या स्पर्धेला त्यांच्या उदार मनाने नक्कीच ती सेवा त्यांनी इथे फर्स्ट ॲडच्या रूपाने पुरवलेली आहे. त्यांचं मी
आयुष हॉस्पिटलचा आम्ही आभार व्यक्त करतोय, त्यांच्या डॉक्टर टीमचा इथला आभार व्यक्त करतोय. आमचे MD देखील इथे आले होते काल. मॅचकडे वळतोय पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवर नयन. यावेळेस शॉट ऑफ डिलिव्हरी रीड केली आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलं विनेश डोलकरच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार ब्रँडेड आई चषकचा हा षटकार. जोशी पेठ यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तिसरा षटकार विनेश डोलकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश थांबला परंतु विनेश थांबायला तयार नाहीये. आज मात्र दिवस सगळ्यांचा असला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिला सूरज मडवीचा वाढदिवस आहे, त्याचा खेळ मागच्या मॅच मध्ये चांगला झाला, परंतु या मॅच मध्ये आपल्या बॅटिंगचा दबदबा ज्याने कायम ठेवलाय तो विनेश डोलकर. आता मात्र ही धडधडणारी तोफ थांबवली आहे या नयन मडवीने. ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला आणि तिसऱ्या बॉलवरती इथे मात्र विकेट मिळतोय. बॅट्समन विनेश बॅक टू पॅव्हिलियन. हिंदन स्वराज्य तब्बल 15 चेंडूमध्ये 35 धावांची इनिंग इथे मात्र साकारून आपल्या टीमला एका सुरक्षित जागी आणून ठेवलं विनेश डोलकरच्या या इनिंगला. मात्र इथे पूर्णविराम मिळाला. वेल प्लेड विनेश. इथे मात्र शॉट ऑफ डिलिव्हरी. पुन्हा एकदा एलिव्हेशन कमी आहे. फिल्डर चेंडू खाली होता परंतु इथे बाउंड्री आणि फिल्डर मध्ये फार अंतर होतं. तिथे मात्र चेंडू अडवला जाऊ शकत होता, परंतु दुर्दैव म्हटलं जाईल इथे नागाव टीमचं षटकार मिळतोय 6 रन. स्कोरबोर्डवरती लागल्या. सुरक्षित स्थळी जाऊन पोहोचला गणेशपुरी संघ. एक काळाचा होता, वाटलं नव्हतं इथपर्यंत संघ पोहोचेल, परंतु इथे पहा चेंडू हवेत आहे. आता फिल्डर अगदी सहजतेने कॅच करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे आणखीन एक कॅच ड्रॉप. त्याचसोबत 2 रन इथे मात्र मिळतील. नेमकं काय घडतंय? 71 रन आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. ज्या धावा नागाव संघाने पहिल्या मॅच मध्ये उभ्या केल्या होत्या, जवळजवळ 91 धावांचं टार्गेट त्यांनी खार्डी संघासमोर ठेवलं होतं. आता मात्र तेवढं नाही, परंतु त्याच पॅरलल तेवढ्या धावा त्यांनी मात्र गणेशपुरी संघाने त्यांना इथे जमा केल्यात. जर 91 धावा 90 धावा नागाव संघ पहिल्या इनिंगमध्ये पूर्ण करू शकतो, तर त्या ठिकाणी 70-72 धावा या निश्चितपणे ते चेस करण्याचा प्रयत्न हमखास रीतीने करतील. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं? कारण की समोरील संघामध्ये देखील तितक्याच ताकदीचे गोलंदाज असले तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल. सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकूया ही मॅच कशा पद्धतीने समाप्त होईल हे सांगण्यासाठी, ऐकवण्यासाठी पुनश्च एकदा तुमच्या समोर आवाज असेल सुधागड पालीहून आमचे परम मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन सदस्य निलेश नाईक यांना आपण ऐकणार आहोत नेक्स्ट इनिंग मध्ये. तोपर्यंत पुढच्या प्रेझेंटेशनसाठी जाऊया आमच्या संदीपजी पाटील सरांकडे. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला गोल्डन मॅन रोहन पाटील यांच्याकडून 5,111 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच किरण पाटील धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे गोल्डन मॅन रोहन पाटील देखील या स्पर्धेतून आपली रजा घेताना त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याच 2 दिवसामध्ये बऱ्याच मान्यवरांनी या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली आहे. 5 दिवसाची स्पर्धा आहे. महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचा ग्रुप आई ग्रुप तर आपण सत्काराकडे बोलतोय. मी सन्माननीय कैलाश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाश पाटील, नारपोली वासुदेव पाटील, तसेच
फिल्डिंग लावून घ्या प्लीज फास्ट ॲज वेल ॲज. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेशपुरी प्रथमेश कोळी आपसे विनती रहेगी कि आप फील्ड सजाइए. प्रकाश पाटील यांचा इथे सन्मान होतोय. वासुदेव पाटील यांना विनंती करतोय की आपण त्याच दरम्यान योगेश मस्कर साहेब आणि मनोज मालकर साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. आयु ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय कैलाशट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. योगेशजी मस्कर आणि मनोजजी मालकर. आई ग्रुप म्हटलं तर एक महाराष्ट्रातील नावार उजळलेला हा ग्रुप आहे. अव्वल दर्जाचा ग्रुप आहे. बरेच मेंबर या ग्रुपमध्ये सामील आहेत आणि खऱ्या अर्थाने या ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय कैलाशट म्हात्रे आणि गुरुशट म्हात्रे यांच्या माध्यमातून साकारलेली भव्य अशी स्पर्धा आई चषक 2021 हा पर्व आहे. सुपर 8 मध्ये कोणता संघ पोहोचेल आणि त्यांचा सामना दहिसर संघासमोर होईल. तर धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा मनस्या स्वागत. आणि बोलूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स. एक अतिशय अप्रतिम हिंदी समालोचकास दिवसभर पूर्णपणे प्रेक्षकांचे मन ज्याने जिंकलेत ते सुधागड पालीवरून बराच दूरचा अंतर कापून आज ते या आई चषकामध्ये आपलं समालोचनासाठी उपस्थित झालेत. ते निलेशजी नाईक यांच्याकडे बोलूया. बहुत बहुत शुक्रिया संदीप जी आपका, क्योंकि आपने हमें मौका दिया है. क्योंकि फूल चाहे कितना भी खुशबूदार क्यों ना हो, उसे हवा का झोंका अगर माध्यम ना मिले तो उसकी खुशबू किसी के पास नहीं जाती. और वही एक जरिया है आप हम जैसे छोटे कस्बों के कमेंटेटर्स को बड़े मंच पर लाने का. और ऐसे कुछ चुनिंदा कमेंटेटर हैं जिनको आप बहुत ही अच्छी तरीके से पेश कर रहे हैं. आपका भी तहे दिल से इस्तकबाल करते, स्वागत करते, हार्दिक अभिवादन करते. पारी की अब ये पहली ओवर दाहिने हाथ से राउंड विकेट. गेंदबाज का नाम प्रथमेश कोहली. आई थिंक प्रथमेश कोहली 14 रन बनाए. 35 रनों की पारी विशाल द्वारा और 72 रनों का पीछा. इस बार बढ़िया गेंद, थोड़ी सी खिंची हुई लेंथ थी. ऑन साइड पर मोड़ना चाहते थे. आउटसाइड डी ऑफ स्टंप अपने पैर को आगे निकाला. ऑन साइड पर मोड़ना चाहते थे. डीप मिड विकेट पर फील्डर तैनात है और एक लॉन्ग ऑफ फील्ड पोजीशन. शॉट थर्ड मैन, एक कवर पॉइंट, एक मिड ऑफ, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप मिड विकेट और एक मिड ऑन. दाहिने हाथ से राउंड विकेट प्रथमेश कोहली. इस बार घुटना टेक कर ऑन साइड पर मोड़ना चाहते थे. भाग्यशाली रहे कि रनआउट नहीं हुए नॉन स्ट्राइक एंड पर. और लगातार दूसरी गेंदबंदी. 72 रनों का पीछा करना है. रोहित पाटिल और राकेश पाटिल की ये जोड़ी स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान के लिए 14.40 के रिक्वायर्ड रन रेट के साथ बल्लेबाजी करनी होगी. तो हर एक ओवर में एक बड़ा शॉट आना बहुत ही जरूरी होगा टीम अनिल दादा प्रतिष्ठान के लिए. गणेशपुरी की बढ़िया गेंदबाजी है, लेकिन आक्रामकता जारी रखनी होगी नागांव 11 को. ये देखिए लाउड अपील, डेल स्टेन की तरह अपील. और एक ऐसे गेंदबाज थे, आई थिंक उनका नाम मुझे अब याद नहीं आ रहा, दांत किटकिटाकर वो दक्षिण अफ्रीका की तेज गेंदबाज अपील करते थे. नाम मुझे याद नहीं आ रहा, लेकिन काफी लाउड अपील यहां पर खारिज किया अपील ने. नहीं, वो तो राहुल द्रविड़ पर बहुत ही चिढ़ते थे. उसके बीच का एक बॉलर है, ये सोचना पड़ेगा मेरे को. ओवर पिच गेंद, अच्छा लॉन्ग लॉफ्टेड ड्राइव था. लॉन्ग ऑन पर क्लियर करना चाहते थे, लेकिन मिड ऑन पर बढ़िया कैच और पहली सफलता प्रथमेश कोहली को. ये देखिए हवाई जहाज यहां पर उड़ रहे हैं, लेकिन अब यहां पर लैंडिंग होती हुई बल्लेबाजी करने वाले रोहित पाटिल की 0 का चश्मा पहनकर वो मैदान से बाहर. गणेशदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे.
बबनदादा पाटील यांचे सुपुत्र गणेशदादा पाटील यांचा इथे आगमन झालाय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजीत आज गोल्डन मैन बने हैं, गोल्डन हैंड बने हैं. आज उनके हाथों में माँ ने उनको फेविकॉल लगाकर भेजा है. 5 कैच आज दिन भर में उन्होंने लिए. संदीप सर देखिए 5 कैचेस उनके हाथों में गए, ये अच्छी बात है. अब इनैट नंबर 3 सिद्धू भोईर आए हैं. सिद्धू यानी कि नवजोत सिंह सिद्धू की तरह ताबड़तोड़ बल्लेबाजी उनको करनी होगी. नवजोत सिंह सिद्धू 1987 का वो मुकाबला, वो दौर था, लगातार 5 बार उन्होंने अर्धशतक जड़ा था. तो ये ध्यान में रखकर लेफ्टी बैट्समैन सिद्धू भोईर को आक्रामकता दिखानी होगी. अभी तक एक भी रन स्कोरबोर्ड पर नहीं लगा है. ये विशेषता, ये तालियों की गूंज गणेशपुरी के कप्तान के लिए. कप्तान हमेशा ऐसा माना जाता है, वो बल्लेबाजी भी करना जानता है, अच्छी गेंदबाजी भी करना जानता है. ये की प्लेयर है गणेशपुरी टीम के लिए. लेकिन अब बाजुओं को खोलना होगा राकेश पाटिल और सिद्धू भोईर को. सामने सिद्धू भोईर, दाहिने हाथ से राउंड विकेट. पैविलियन एंड की तरफ से गेंदबाजी. I11 ये चषक 2021 का शानदार पर्व. कैलाश दादा म्हात्रे, गुरुनाथ दादा म्हात्रे इनके अथक परिश्रम के साथ इस बार देखिए काफी नजदीक खिलाड़ी तैनात किया है. क्लोज फील्ड और दायरे के बाहर मिड ऑन को क्रॉस करती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. जिस चौके की जरूरत थी इस नागांव 11 टीम को, वो दिलाने में कामयाबी. पहला चौका और इसी के साथ स्कोर अब ओपन. 4 रन बने हैं. 4 रन के साथ स्कोर ओपन हुआ है. लगातार 5 गेंदें बिंदी डालने के बाद छठे गेंद पर ऑन साइड पर शॉर्ट आर्म पुल किया था. ऑन साइड पर जो मिड ऑन के फील्डर थे उनको बीट किया और 4 रन. अब अगर हम रनों और गेंदों का फासला देखें, 72 रनों का पीछा कर रही थी टीम. 4 रन आए हैं तो 68 रन और बनाने होंगे निर्धारित 4 ओवर में. 17 रन प्रति ओव्हर बनाने होंगे. 17 धावा ची रिक्वायर्ड रन रेट आहे. 17 धावा प्रति षटक जमवावे लागतील. 68 रनों की अब भी दूरी है. 24 चेंडू 68 धावा. 24 बॉल्स 68 रन फॉर नीडेड. 24 गेंदे 68 रनों की जरूरत. अब लंबाई यहां पर नापती हुई दर्शकों की लंबाइयां, परछाइयां अब लंबी होती हुई खिलाड़ियों की परछाइयां देखिए गुलशन, क्योंकि अब सूर्य नारायण पश्चिम क्षितिज की ओर जा रहा है. लेकिन अब ऐसा बल्लेबाज सामने आना होगा को जो अपने टीम के लिए सूरज साबित हो. स्ट्राइकर एंड पर राकेश पाटिल. 4 पर खेल रहे सिद्धू भोईर. कुल मिलाकर 1 विकेट 4 रन. अब भी 68 रनों की पीछा कर रही है टीम. गेंदबाजी मार्ग पर परिवर्तन. प्रवेश कोहली आए हैं दाहिने हाथ से ओवर द विकेट. टाटा हॉस्पिटल एंड की तरफ से गेंदबाजी. बहुत ही सुनहरा ग्राउंड, ये हरियाली भरी पिच. आगे वाली गेंद लॉफ्टेड ऑफ ड्राइव और सीधा कैद यहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ पर. एक और विकेट. शॉट लगाने होंगे. शाम का समय संदीप जी देखिए, शाम के समय में बल्लेबाजी पहले इनिंग में करना आसान रहती है, उसका पीछा करना खासा मुश्किल रहता है क्योंकि शाम का समय होता है और वहां पर एडजस्टमेंट करनी पड़ती है बल्लेबाजों को, क्योंकि पिच थोड़ी सी धीमी होती है, गेंद बल्ले पर रुक कर आती है, टाइमिंग अच्छा नहीं कर सकते आप. अब ज्यादा स्ट्रोक जोर से लगाते हैं लेकिन टाइम नहीं कर पाते और वही दुविधा में यहाँ पर आउट हो रहे नागांव 11 के ये 2 खिलाड़ी. तर व्यासपीठावरती इथे पाहुण्यांचं आगमन होतंय. त्या सर्वांचं मी आई चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. दर्शकों का तांता लगा है और आदर्श व्यक्तिमत्वों का भी यहाँ पर आवागमन हो रहा है. इस बार आउटसाइड ड्राफ्ट हम ड्राइव करना चाहते थे, खिंची हुई लेंथ नहीं थी, सामने गेंद रखी थी. पिछली गेंद हमने देखी खिंची हुई लेंथ थी, ऑन ऑफ साइड पर बढ़िया शॉट जड़ा था लेकिन विकेट मिला. शानदार गेंदबाजी का स्पेल दोनों ही तरफ से. गणेशपुरी 11 की टीम अब हावी हो रही है अनिल दादा प्रतिष्ठान 11 नागांव की ओर. ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, ऊपरी हिस्सा लगा और गेंद सीधी फाइनली को चीरती हुई 4 रन.
उसके सर के ऊपर से गेंद गुजरकर डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। ओवर पिच गेंद लॉफ्ट किया था ऑफ साइड पर, बढ़िया कवर ड्राइव, पीछे फील्डर तैनात है, रोकना बहुत ही बढ़िया। मैदान के अंदर फुटबॉल हमें नजर आता हुआ, लियोनेल मेसी हमें नजर आते हुए और अपने टीम के लिए जरूरी 2 रन बचाए। दर्शन कोहली थे वहां पर, वाइडिश लॉन्ग ऑफ पर बढ़िया फील्डिंग, लगभग 10-15 मीटर तेज दौड़कर इस गेंद को उन्होंने रोका और 2 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 10 रन। 10 गेंदों पर अब 10 रन बने हैं। पहले ओवर में मात्र 4 रन आए थे। इस बार बॉलर बैक ड्राइव मिड ऑन के सिर के ऊपर से सीधा तांग दिया, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, शानदार चौका। बढ़िया शॉट और बढ़िया शॉट के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रनों पर। शॉट्स काफी बढ़िया आए हैं, 3 चौके लगे हैं और 1 डबल आया है, 14 रन आए हैं। 58 रनों की अब भी जरूरत है। संदीप सर देखिए, बाजू खोलने का मौका है, पावर प्ले का दूसरा ओवर है, उसका फायदा लेना होगा। ये देखिए यहां पर स्कूप और जो रचनात्मक स्ट्रोक है वो खेलने की कोशिश की। सामने अगर ये गेंद खेलते तो कहीं ना कहीं वी में 1 का दुक्का रन निकाल सकते थे, लेकिन क्लीन बोल्ड, अच्छी वापसी गेंदबाजी करने वाले प्रवेश कोहली द्वारा। भगत, विकास ठाकूर, सुरेश ठाकूर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो। आई चषकामध्ये आई ग्रुप आयोजित आई चषक 2021 हा पर्व पाहतो। कैलाशट मात्रे आणि गुरुशट मात्रे यांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेला भेट देताना हे सर्व आमचे मान्यवर, त्यांचं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती। कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात। काही माणसं विस्मृतीत जातात, परंतु काही माणसं कायम आपल्या हृदयात राहतात। अशी हृदयात राहणारी अनेक माणसं आज व्यासपीठावर आपण बघतोय। सुंदर दृश्य, संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये एक सुंदर टेनिस क्रिकेटची ही मैच आपण पाहतोय। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 14 रनों पर। तीसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ अब इनएट नंबर 5 आए हैं निखिल माली। अब पारी की तीसरी ओवर लेकर पैवेलियन एंड की तरफ से राहुल कोहली दाहिने हाथ से ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद और शॉर्ट आर्म पुल, लंबा छक्का, गेंदबाज को बढ़िया दिया है धक्का और एक आक्रामक शुरुआत यहां पर बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज बंटी पाटिल द्वारा। शॉट 6 रन यहां पर हवाई सफर, टाटा बाय बाय करती हुई गेंद सीधी दर्शकों के स्टैंड में। तमाम स्टैंड्स हमें नजर आ रहे हैं। आई चषक 2021 का ये शानदार समारोह और लगभग सुबह से 200-250 अतिथिगण यहां पर आ चुके थे। 17 गेंदे 52 रनों की अब जरूरत। बॉल चाहिए प्लीज, वॉलेंटियर्स ध्यान में रखिए ये बात। 17 चेंडू 52 धावांची आवश्यकता। 17 बॉल्स 52 रन्स फॉर नीडेड। 17 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। अनिल दादा प्रतिष्ठान नागाव। बढ़िया स्टार्ट किया है, बंटी पाटिल 6 पर खेल रहे हैं। सिद्धू भोईर ने एक आश्वासक शुरुआत की थी, 14 रन उन्होंने जोड़े, लेकिन पहले दोनों ही सलामी बल्लेबाज 0 का चश्मा पहनकर मैदान से बाहर। रोहित पाटिल और राकेश पाटिल 3 विकेट मैदान से बाहर गिरे हैं। अब नागाव 11 टीम के 20 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। बंटी पाटिल खेल रहे हैं निजी 6 के योगदान पर, उनका साथ देते हुए निखिल माली। पारी की पहली ओवर प्रथमेश कोहली द्वारा डाली गई, 4 रन उन्होंने खर्च किए और पारी की दूसरी ओवर डाली गई प्रवेश कोहली द्वारा, उसने 10 रन खर्च किए। और अब शानदार शुरुआत यहां पर करते हुए बंटी पाटिल। दर्शक यही चाहते हैं कि आखिरी समय तक ये मुकाबला चलता रहे। यहां पर याचना नहीं, अब रण होगा, जंग बड़ा भीषण होगा। पिछले इनिंग मुकाबले में पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए 91 रन बनाए हैं, तो कहीं ना कहीं 72 का पीछा एक शेर की तरह करना होगा।
ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, इस बार गेंद मिड विकेट पर जाती हुई दायरे के बाहर 4 खिलाड़ी होने की वजह से दूसरे रन लेने की कोई गुंजाइश नहीं है, हर गुंजाइश को खारिज किया, सिंगल मिला और सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 21 रन, यानी कि मतदान जो 18 साल के बाद होता है और शादी का लीगल एक एज है 21। अब स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर 21 रन। कहीं ना कहीं अब इस बल्लेबाज को भी हाथों को खोलना होगा, अब सुई का काम नहीं है, अब तलवार का काम है, अब उनको तलवार जरूर चलानी होगी। स्ट्राइकर एंड पर अब निखिल माली इन एट नंबर 5, दाहिने हाथ से ओवर द विकेट। ओहो, खराब यहां पर शॉट सिलेक्शन, सामने वाली गेंद थी, ऑन साइड पर टांगना चाहते थे लेकिन क्लीन बोल्ड हुए। कमाल की गेंदबाजी राहुल कोहली द्वारा और क्लीन बोल्ड निखिल माली, ये भी तीसरा बल्लेबाज अब 0 पर आउट होता हुआ नागांव 11 टीम का। सैया तू दैसर संघ आपण उपस्थित राहायचा आहे. महेंद्र भोईर, ओके. सुमित, ओके. दैसर टीम इथे उपस्थित आहे. याच्या पुढची होणारी लढत दैसर विरुद्ध या दोन संघांमधून जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये होणार आहे. अब कप्तान चले हैं सचिन पाटिल, बहुत ही बढ़िया कप्तानी आज सुबह से की महेंद्र भोईर ने और अपनी टीम को 3rd राउंड के लिए क्वालिफाई किया है, लेकिन अब सुपर 8 के लिए क्वालिफाई किया है। तो अब ये 2 बल्लेबाजों को कुछ ना कुछ करना होगा, करिश्माई बल्लेबाजी करनी होगी। इन एट नंबर 6 आते हुए सचिन पाटिल युवराज सिंह का जो बैटिंग का क्रमांक था वहां पर आते हुए हैं, लेकिन युवराज सिंह ने जिस तरह से स्टुअर्ट ब्रॉड को 6 गेंदों पर 6 बार आसमान दिखाया था, वैसी एक आक्रामक पारी की अपेक्षा कर रही है उनकी टीम। नागांव 11 लंबे दूर से बहुत आए हैं, तो वहां पर खाली हाथ जाने का वे अपेक्षा नहीं करेंगे। राहुल कोहली, ठाणे बनाम रायगढ़ का ये मुकाबला ऐसा लग रहा है डिस्ट्रिक्ट के बीच। राइट आर्म ओवर द विकेट, अगली पेस गेंद, पटकी हुई गेंद बाहर की तरफ थी, स्क्वायर कट करना चाहते थे, बल्ले का फेस जरूर खोला था लेकिन कदमों को ज्यादा हिला नहीं पाए, खड़े खड़े शॉट खेलने का प्रयास किया था। फील्डर जरूर जमा रखा है डीप एक्स्ट्रा कवर पर कप्तान द्वारा। एक बड़ा शॉट, मैच में वापसी कर सकती है टीम। ऑन साइड पर मोड़ दिया है, फाइन लेग पर फील्डर काफी दूर है, वाइडिश है, लेकिन बढ़िया फील्डिंग वहां पर, काफी दूर से आए 10-12 मीटर दौड़कर और अपनी टीम के लिए जरूरी 3 रन बचाए। सिंगल मिला बल्लेबाजी करने वाले सचिन पाटिल को। सचिन पाटिल अब उनका खाता खुलता हुआ, लेकिन स्कोर 22 पर। क्रिकेट में सब कुछ बदला है लेकिन बदली नहीं है ये 22 यार्ड की सल्तनत, और इस सल्तनत को जीतने का क्रिकेट के खिलाड़ियों द्वारा जुनून। 22 यार्ड की ये पिच और यहाँ पर अब अक्रॉस बैटेड खेल रहे हैं बल्लेबाज, एक अलग स्टांस के साथ वे बल्लेबाजी कर रहे हैं। क्रीज की गहराई का इस्तेमाल, ओहो मैंने कहा क्रीज के गहराई का इस्तेमाल शानदार तरीके से, शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल भी, और सीधी गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। आणि आणखी 44 धावांची आवश्यकता असेल। 12 चेंडूत 44 धावांची आवश्यकता, 12 गेंदे 44 रनों की जरूरत। थोड़ा सा फास्ट कीजिए क्योंकि 5:15 बज चुके हैं घड़ी में, और एक और यानी कि 10 ओवर का खेल अब विशेष अगले मैच का। तर नक्कीच याच्या पुढची होणारी लढत दैसर आणि या सामन्यामधून जो जिंकेल त्यांच्यामध्ये होईल। 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे, थोडासा स्पीड अप करायचा आहे गणेशपुरी संघ। तर उद्या पहिला सामना असेल गावदेवी घोट विरुद्ध नानाटिके घरकुल, दुसरा सामना तळोजा विरुद्ध खांबालपाडा, तिसरा सामना दापोली विरुद्ध करावे आणि चौथा सामना बामणडोंगरी विरुद्ध सोनारपाडा। तर 9 वाजता पहिला सामना सुरू केला जाईल, याची नोंद घ्या। घोट आणि घरकुल, सचिन टिके आणि शिवा गोंधली
आपण नोंद घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जे सामने आहेत त्यांनी देखील आपली लगातार वेळेवरती उपस्थिती दाखवायची आहे. 12 गेंदों पर 44 रनों की जरूरत है एक शेरदिल पारी की, जरूरत है एक आक्रामक तेवर की, जरूरी है बल्ले के जौहर को यहां पर दिखाने की, जरूरी है तेज रनों को बनाने की। विश्व कप जीतने के लिए जिम्बाब्वे के खिलाफ 175 रनों की बेशकीमती पारी कपिल देव निखंज ने खेली, वैसी पारी की अपेक्षा नागांव 11 को। सीधी गेंद, हेलीकॉप्टर का प्रयास, जड़ में गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी प्रथमेश कोहली, आई थिंक ये गेंदबाज है। प्रथमेश कोहली का जो कंधा है काफी मजबूत है। और संदीप सर देखिए, कपिल देव जब तेज गेंदबाज होने के लिए प्रयास कर रहे थे तब उनके पापा की जो 100 मील थी वहां पर लकड़ी की कटाई की वो प्रैक्टिस करते थे ताकि उनका जो कंधा है वो मजबूत हो, और वो बहुत ही मजबूत हुआ। लगातार 16 साल वे खेलते रहे, एक भी साल वो बतौर इंजरी की वजह से ड्रॉप नहीं हुए। ओ ये देखिए यॉर्कर, लेकिन दिशा से भटके, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, विकेट कीपर को भी चकाया, 5 रन खाते में जुड़ते हुए वाइड +4 डीजी। फेवरेट सॉन्ग है, और कल ठाणे में काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम में यही गाना हमने गाया। ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, बल्ले का निचला किनारा लगा है, क्या दूसरा होगा? नहीं, काफी तेजी के साथ आ रहे हैं, और यहां पर कहीं ना कहीं जल्दबाजी की। 1 रन प्रथमेश जी, ज्यादा वक्त ना ले, सिंगल मिला, और अब समीकरण बनता हुआ 10 गेंदे और 37 की जरूरत। 10 चेंडू 37 धावांची गरज, 10 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता है। 10 गेंदों पर 37 रनों की जरूरत है। कहीं ना कहीं मैच बना हुआ है, मैच ऐसे क्रूशल मोमेंट पर है जहां पर हम बता नहीं सकते कि कौन सी टीम जीतेगी। अनिल दादा, प्रतिष्ठान नागांव 11 जीतेगी या गणेशपुरी 11 जीतेगी? 10 गेंदे 37 रनों की जरूरत, 10 चेंडू 37 धावांची गरज। बहुत ही बढ़िया, यहां पर अब मौका है, धक 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 बढ़ रही है, क्योंकि यहां से अगर ये सेट बल्लेबाज हैं बंटी पाटिल, जो कि 2 छक्कों के साथ 14 रनों पर खेल रहे हैं, 1-2 बड़े शॉट्स वे लगाते हैं तो मैच में वापसी कर सकती है। लिमिटेड ओवर के क्रिकेट में 1 ओवर आपका खेल बनाती है तो 1 ओवर आपका खेल बिगाड़ती है। टेस्ट क्रिकेट में 1 स्पेल आपका खेल बनाती है, 1 स्पेल आपका खेल बिगाड़ती है। 5 स्पेल होते हैं टेस्ट क्रिकेट में, लेकिन इस एक इनिंग में 5 ही ओवर है, तो उसका भरपूर लाभ उठाना होगा बल्लेबाजी करने वाली टीम नागांव 11 को। गेंदबाजी गणेशपुरी के कप्तान प्रथमेश कोहली, दाहिने हाथ से ओवर द विकेट टाटा हॉस्पिटल इनकी तरफ से, सामने बंटी। जोरदार अपील, हालांकि ये अच्छी बात है, पीछे से आवाज आई कि नसीब ने साथ दिया, हाथ में गेंद अटकी, नहीं तो चौका भी जा सकता था। हालांकि जोरदार लेग बिफोर की अपील की थी, एक भी रन नहीं, एक एक बिंदी गेंद आज सोने के भाव तोलेगी। आज बहुत सारा सोना हमने रंगमंच पर देखा। स्कोर 35 रन, 35 धावा धावफलकावर, 35 ऑन बोर्ड। हॅलो, तर नक्कीच याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मातोश्री वरून जे सेक्रेटरी आहेत सन्माननीय जीवनजी मोरे साहेब इथे उपस्थित होत आहेत। त्याच दरम्यान वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आहे त्यावरती जे आहेत कार्यरत सन्माननीय अमित चोपडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती। और उनका स्वागत 6 के साथ किया है, शानदार छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से, ये आया संजीवनी देने वाला नागांव 11 के लिए शानदार 6। की तरह उनको खेल दिखाना होगा। 7 गेंदे 31 रनों की जरूरत, 7 चेंडू 31 धावा, 31 धावा 7 चेंडू, 7 चेंडू 31 धावा, 31 रन 7 बॉल्स। आखिरी गेंद प्रथमेश कोहली के इस चौथे ओवर की, सामने बंटी पाटिल।
अब तो स्ट्राइक भी उनके पास नहीं है। आखिरी गेंद बिंदी और इसी के साथ स्कोर 4 ओव्हर की समाप्ती के बाद 41 41 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि आता 6 चेंडू 31 धावांची गरज। 6 गेंदे 31 रनों की जरूरत। क्या वही इतिहास दोहराया जाएगा करण मडवी की तरह? 6 गेंदे 31 रनों की जरूरत जीतने के लिए नागाव 11 टीम के लिए। ज्यादा टीम मीटिंग ना करे प्लीज। जरा स्पीडअप करा गणेशपुरी टीम। आपण पाहतोय अतिशय चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय। एका बाजूला हर्षाली 11 गणेशपुरी संघमालक नरेश पाटील यांच्या माध्यमातून हा पॅक केलेला संघ। त्याच दरम्यान आपण पाहतो रुद्र 11 अनिल दादा स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागाव। नक्कीच किरण शेठ पाटील दहिसर संघमालक यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेला हा संघ। तर नक्कीच दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगली लढत आहे। 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी निलेश 31 धावांची गरज आहे। 6 गेंदों पर 5 बड़े शॉट्स की जरूरत है। अब बड़प्पन दिखाना होगा। ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा वही होता है जो मुसीबत के वक्त खड़ा होता है। यही हमारे कैलाश शेठ म्हात्रे हमेशा खड़े रहते हैं। ओहो कमाल की गेंद आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर। और ये देखिए कंचे कम खेले हैं, अति उत्साह में स्टंपिंग की लेकिन सिंगल रन। अंपायर जी 22 ना? ओके 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 22 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ। 5 गेंदे 5 छक्के। राइट आर्म राउंड द विकेट ओवर द विकेट। इस बार लॉफ्ट किया है और ये देखिए 6 रन। अब मैच में मजा आएगा। अब बजाओ डीजे शानदार छक्का। ज्या रंगा मातोश्री असं एक नाव जिथून आदेश निघाला की संपूर्ण महाराष्ट्र कार्यतत्पर होतो। असे मातोश्रीवर जे सतत कार्यरत आहेत असे आदरणीय साहेब इथे आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करूया। 4 गेंदे और 4 बड़े शॉट। 6 नहीं ये फ्लिक ऑन साइड पर अच्छी फील्ड मिड विकेट पर डीप में और ये बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। अंत तक लड़ रहे हैं। ऐसा कहा जाता है आप उड़ नहीं सकते तो आप दौड़िए, दौड़ नहीं सकते तो आप चलिए, लेकिन गति में रहिए, प्रगति में रहिए। अब गेंदें बची है 3 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। 22 धावा 3 चेंडू। इस बार लॉफ्टेड शॉट, गेंद क्लियर किया है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से। शानदार 6 रन बंटी पाटिल का। अब भी यहां पर जज्बा जारी। 5 छक्के उनके बल्ले से निकलते हुए। यहां पर अब भी डट रहे हैं। वे हार नहीं मानने वाले। क्रिकेट आपको यही सिखाता है, आप गिरते हैं तो संभलना सिखाता है। 2 गेंदे 16 रनों की जरूरत है। 2 चेंडू 16 धावांची गरज। आपको उठना सीखना है। आपको जय पराजय में सीखना है कि जय पराजय का अंतर कितना है। बंटी पाटिल ऑन फायर। अगली 2 गेंदे चमत्कार है तो नमस्कार है। उल्टॉस और यहां पर ऐसा लग रहा हवा में टांग दिया है गेंद को और ये कैच। लेकिन बंटी पाटिल के लिए तालियां बजनी चाहिए। शानदार उन्होंने अपना संघर्ष जारी रखा। डीजे हा महाराष्ट्र